नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहतात आपलं चॅनल नरेंद्र स्वामी पंडित आणि इथे तुम्हाला मिळतील आयुष्य बदलून टाकणाऱ्या कथा, विचार आणि स्वामींची प्रेरणा. जर तुम्हाला असेच मोटिवेशन आणि संस्कारमय व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर आपला आजचा विषय असा आहे की आपल्या मित्राकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून टाकेल. तुमच्या आयुष्यात खूप मित्र असतील, पण एक प्रश्न स्वतःला विचारा, तुमचा खरा मित्र कोण आहे? जो तुमच्या सोबत हसतो की जो तुमच्या रडण्यात तुमच्या बाजूला उभा राहतो? आजची ही गोष्ट तुमच्या आयुष्यातील सगळ्यात खोट्या आणि खऱ्या मित्राची ओळख करून देईल. स्वामी सांगतात, मैत्री ही शब्दांनी नाही तर वेळ आल्यावर दिलेल्या साथीने दिसते. आजकाल सोशल मीडियावर हजारो फ्रेंड्स असतात, पण आयुष्यात संकट आली की फोन लावला एकही माणूस नसतो. एका गावात राहुल आणि अमोल नावाचे दोन मित्र होते. लहानपणापासून सोबत, एकत्र शाळा, खेळ, स्वप्न, दोघे एकमेकांशिवाय राहू शकत नव्हते. पण एक वेळ बदलली. कॉलेजमध्ये गेल्यावर राहुलला नवीन मित्र मिळाले. पैसा, स्टाईल, ॲटिट्यूड सगळं बदललं आणि हळूहळू त्याने अमोलपासून अंतर ठेवायला सुरुवात केली. अमोल अजूनही तसाच होता, साधा, प्रामाणिक. तो प्रत्येक वेळेला राहुलला मदत करायला तयार असायचा, पण राहुलला आता त्याची गरज वाटत नव्हती. एक दिवस राहुल मोठ्या प्रॉब्लेममध्ये अडकतो. त्याच्यावर खोटे आरोप होतात. त्याचे नवे मित्र सगळे पळून जातात. त्या कठीण वेळेत फक्त एकच माणूस त्याच्या बाजूला उभा राहतो, अमोल. तो त्याच्यासाठी लढतो, लोकांशी बोलतो, पुरावे शोधतो आणि शेवटी राहुलला वाचवतो. राहुल रडत अमोल समोर येतो. माफ कर मित्रा, मी तुला ओळखलंच नाही. अमोल हसतो आणि म्हणतो, स्वामी सांगतात, खरा मित्र कधीच सोडून जात नाही, जरी तू त्याला विसरला तरी. स्वामी सांगतात, खरा मित्र तोच जो तुमच्या चुका सांगतो. खरा मित्र तोच जो तुमच्या पाठीमागे तुमचं वाईट होऊ देत नाही. खरा मित्र तोच जो तुमच्या आयुष्यात शांतपणे उभा असतो. खोटे मित्र आवाज करतात, पण खरे मित्र वेळ आल्यावर काम करतात. आजकालची मैत्री ही फक्त स्टेटस आणि फोटोपुरती उरली आहे. जे तुमच्यासोबत पार्टी करतात ते सगळे तुमचे मित्र नसतात. स्वामी सांगतात, जो तुमच्या समोर गोड बोलतो आणि मागे वाईट करतो त्याच्यापासून दूर राहा. खरा मित्र ओळखायचा कसा? जो तुमचा ऐकतो, जो तुमच्यावर विश्वास ठेवतो, जो तुमच्या चुका सांगतो, जो तुमच्या वाईट वेळेत सोबत असतो. हे 4 गुण असतील तर तो खरा मित्र आहे. कधी कधी आपल्या आयुष्यातही असं होतं, आपण चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवतो, पण वेळ आल्यावर फक्त एकच माणूस आपल्यासाठी उभा राहतो. जर तुमच्या आयुष्यात खोटे मित्र असतील तर आजच त्यांच्यापासून अंतर ठेवा, कारण चुकीची माणसं तुमची आयुष्य हळूहळू खराब करतात. स्वामी सांगतात, मैत्री ही देवाची देणगी आहे, पण योग्य मित्र मिळणं हे नशीब असतं. म्हणून कमी मित्र ठेवा, पण खरे ठेवा. आज एक काम करा, तुमच्या आयुष्यातल्या त्या खऱ्या मित्राला मेसेज करा, कारण वेळ गेल्यावर लोक परत येत नाहीत, पण आठवणी मात्र राहतात. वेळ आहे तोपर्यंत स्वतःला सावरा, खरे मित्र ओळखा आणि नामस्मरण करा. नामस्मरणात खूप ताकद आहे. जर तुम्हाला नामस्मरणाची ताकद काय आहे हे जाणून घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शन मधल्या लिंकवर जाऊन किंवा चॅनलमध्ये जाऊन पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. जर ही गोष्ट तुमच्या मनाला लागली असेल तर हा व्हिडिओ शेअर करा आणि अजून अशा स्वामींच्या कथा पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे एखाद्या व्यक्तीला मित्र ओळखता येतील. जय गुरुदेव. ओम नरेंद्र नाथाय नमः.